श्रावण महिना चालू झालेला आहे आणि सगळ्यांकडेच आता पूजेची तयारी सुद्धा चालू झाली असेल. आणि पूजा म्हटलं की प्रसाद आलाच. तर सत्यनारायण पूजेसाठी मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचन मध्ये. तर चला पाहूया आपण प्रसादासाठी साहित्य काय प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे, 1.25 वाटी एवढा रवा घेतलेला आहे. म्हणजे 1 वाटी भरून आणि वरती 1 टेबलस्पून असं संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे. साखर सुद्धा 1.25 वाटी आणि तूप सुद्धा 1.25 वाटी घेतलेला आहे. तर चला आपण आता कृतीला सुरुवात करू. तर या ठिकाणी आपल्याला दूध सुद्धा 2.25 वाटी एवढं लागणार आहे. तर आपण एका पातेल्यामध्ये आता दूध गरम करून घेणार आहोत. त्यासाठी मी ज्या वाटीने रवा मोजलेला त्याच वाटीने आता दूध सुद्धा मोजून घेत आहे. तर याच वाटीने आपण 2.25 वाटी एवढं दूध घ्यायचं आहे. आणि आता हे दूध आपण पहिल्यांदा गरम करायला ठेवूया. तर पहा, ड्रायफ्रुट्स मध्ये मी 2.25 चमचे एवढे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. यामध्ये काजू, बदाम, चारोळे घेतलेले आहेत. त्यासोबत काही मनुके सुद्धा घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता 1.25 केळ आपल्याला घ्यायचा आहे, संपूर्ण केळ. आणि दुसऱ्या केळाचा एक छोटासा तुकडा आपण घेतलेला आहे. केळ पहिल्यांदा आपण बारीक पीस मध्ये कट करून ठेवायचा आहे. म्हणजे आपला रवा भाजत आला की आपल्याला केळ सुद्धा पटकन मिक्स करता येतं. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये पहिल्यांदा आपण तूप घालून घ्यायचं आहे. तर आपण 1.25 वाटी एवढं तूप घेतलेलं आहे. त्यापैकी पहिल्यांदा मी 1 वाटी एवढं तूप कढईमध्ये घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप आपण नंतर ठेवणार आहोत घालण्यासाठी. तर पहा, पहिल्यांदा आपण ड्रायफ्रुट्स छान फ्राय करून घेऊया तुपामध्ये. असे छान फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स हे आपल्या प्रसादामध्ये चवीला खूप छान लागतात. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण यामध्ये रवा घालूया. तर याच तुपामध्ये आपल्याला आता रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर पूर्ण 1.25 वाटी एवढा रवा मी घातलेला आहे आणि छान असा मंद गॅस ठेवून आपण याला गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहोत. आपल्याला गुलाबी रंगावर रवा भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागू शकतात. फ्लेम आपण हाय करायची नाही, अगदी मीडियम फ्लेम ठेवून गुलाबी रंग येऊपर्यंत आपल्याला एकसारखं असं ढवळून घेतच पूर्ण रवा भाजून घ्यायचा आहे. तर पहा, 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर रवा छान असा तांबूस रंगावर भाजला गेलेला आहे. आता या स्टेजला आपण जे कट करून ठेवलेलं केळ होतं ते घालायचं आहे. तर केळ सुद्धा आपल्याला थोडा वेळ रव्याबरोबर परतून घ्यायचं आहे. तर पहा, संपूर्ण 1.25 केळ आपण यामध्ये आता घातलेला आहे. आता याला मिक्स करून घेऊया. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये उकळलेलं दूध घालायचं आहे. तर जेव्हा रवा भाजत होता त्याच वेळी मी दूध सुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर या प्रकारे 2.25 वाटी आपण दूध यामध्ये मिक्स करायचं आहे. आता दूध मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि याला एक वाफ आणणार आहोत. म्हणजे याच्यातलं जे दूध आहे ते रव्यामध्ये संपूर्णपणे मुरलं जातं आणि रवा छान फुलून असा मोकळा होतो. तर या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं प्रमाण सुद्धा वापरू शकता. तर पहा, 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण उघडून पाहूया. तर संपूर्ण दूध हे रव्यामध्ये मुरलेलं आहे आणि रवा सुद्धा छान असा मऊसूत झालेला आहे, मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची आहे. तर 1.25 वाटी एवढी साखर आपण काढून ठेवली होती तीच यामध्ये मिक्स करायची आहे. आता साखर सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. उलटण्याने रवा असा एकत्र करून घ्यायचा आहे साखरेसोबत. आणि संपूर्ण साखर आपण अशा प्रकारे मिक्स केलेली आहे आता. आणि यावर परत आपण आता झाकण ठेवणार आहोत. म्हणजे साखर सुद्धा रव्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि रवा आपला आणखी छान असा मऊसूद होतो. आता 2 मिनिटं झालेली आहेत. परत आपण झाकण उघडूया. तर पाहू शकताय साखर सुद्धा छान रव्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता एकदा आपण उलटण्याने व्यवस्थित असा आपला शिरा तळातून हलवून घ्यायचा आहे. तर या प्रकारे पहा, असा मऊसूत टेक्स्चर आलेला आहे आपल्या शिऱ्याला. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. जे आपण 1 चमचा तूप ठेवलं होतं ते आता या स्टेजला आपण घालून टाकायचं आहे. वरून तूप सोडले की रव्याला किंवा शिऱ्याला छान असं तुपट असा वास येत राहतो आणि शेवटपर्यंत असं तुपाचा सुगंध हा रव्यामध्ये राहतो. त्यासाठी आपल्याला वरून तूप घालायचं आहे. आता तळून ठेवले ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर आपण संपूर्ण आता साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया.
आता यामध्ये आपल्याला तुळशीची पानं मिक्स करायची आहेत. तुळशीची पानं नाही घातली तर हा आपला प्रसाद आहे सत्यनारायणचा, तो अधुराच. त्यामुळे आपण पहिल्यांदा यामध्ये स्वच्छ करून ठेवलेली तुळशीची 4 ते 5 पानं घालायची आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे वेलची पावडर. तर 1/2 चमचा एवढी वेलची पावडर मी या ठिकाणी घालणार आहे. संपूर्ण साहित्य आपण 1/2च्या प्रमाणातच घेतलेलं आहे, त्यामुळे वेलची पावडर सुद्धा 1/2 चमचाच घालायची आहे. आता वेलची पावडर आणि आपली तुळशीची पानं आपल्या प्रसादामध्ये मिक्स करून घेऊया. तर या प्रकारे पहा, मऊसूद असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण एका वाटीने छान अशी प्रसादाची मूठ पाडून घेऊया आणि नैवेद्यासाठी आपला हा प्रसाद आता तयार आहे. तर सत्यनारायण पूजेसाठी 1/2च्या प्रमाणात परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा यावेळी सत्यनारायणचा प्रसाद करताना याच पद्धतीने हेच परफेक्ट असं प्रमाण वापरून प्रसाद तयार करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया आपण अशी छान सुंदरशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.